मॅडमना कॉन्टॅक्ट करावं. तर या कार्यशाळेमध्ये कुंडली वाचन करताना किंवा त्याचं एक्सप्लेनेशन देताना आपण कुठल्याही गोष्टी विचारात घ्यायच्या, स्टेप बाय स्टेप कुठल्या ग्रहांना महत्त्व, स्थानांना महत्त्व व कुंडली त्या अनुषंगाने कशी सोडवायची याविषयी सर्व मॅडम शिकवतीलच. आजच्या क्लासला मॅडमना विनंती करते की मी त्यांनी आजच्या क्लासला सुरुवात करावी. थँक्यू मॅडम. थँक्यू विद्या. थँक्यू. सर्वांना नमस्कार माझा. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्ते. मॅडम. नमस्ते. आता तुम्ही सोडवायची आहे कुंडली, म्हणून मी आज आली. आज ह्याच्यासाठीच क्लास घेतला की तुम्ही सोडवा. तुम्ही कशी सोडवता ते बघा. कशी सोडवायची कुंडली बघा. तारीख 22/9/10 आहे. 10:46 सकाळी, पालघर. ही तारीख लिहून घ्या. झालं. नक्षत्र बघा. अनुराधा पहिलं चरण, उत्तरा फाल्गुनी तिसरं, पूर्व भाद्रपदाच्या पहिल्या चरणावर हा मृत्यू हा बिंदू आहे. स्वाती 2, पूर्व फाल्गुनी 2, उत्तरा भाद्रपदा 1, स्वाती. शनी हस्तचं पहिलं चरण, पूर्वाषाढाचं पहिलं, आद्रा, उत्तरा भाद्रपदा. लग्न कुंडली, नवमांश कुंडली लिहून घ्या. लग्न कुंडली लिहून घ्या. लग्न वृश्चिक आहे. राहू धनात आणि प्लुटो पण आहे. प्लुटो मूळ नक्षत्रातला आहे. चंद्र आणि नेपच्यून चतुर्थात. पंचमात गुरु आणि हर्षल. अष्टमात केतू. दशमात बुध. लाभात शनी रवी आणि व्ययस्थानामध्ये शुक्र मंगळ. झालं. नवमांश कुंडली बघा. ही चंद्र कुंडली. चंद्र ज्या राशीत असतो ती चंद्र कुंडली. आणि नवमांश सिंह. नवमांश गुरु राहू युती. गुरु राहू हर्षल लग्नात, बुध धनात, नेपच्यून तृतीय स्थानात, षष्ठात मंगळ, सप्तमामध्ये रवी केतू शुक्र, भाग्यामध्ये चंद्र शनी. ही नवमांश कुंडली झाली. वधमध्ये रोहिणी हस्त चंद्र, चंद्राची नक्षत्र आहेत. प्रत्यरीमध्ये शुक्राची आहेत आणि बुधाची नक्षत्र विपत मध्ये. सांगणार काय? कोण सांगणार? काय कसं बघायचं? आता हा मुलगा 9वी मध्ये आहे. आईने मोबाईल काढून घेतला म्हणून गच्चीवरून उडी मारली आणि पाठीचा कणा मोडला, पाय फ्रॅक्चर झाला आणि सर्जरी झाली. तोंडाची पण सर्जरी झाली. तोंडावर पडला. सांगा. सांगता तर मी सांगू? कधी पडला? जून मध्ये. गोचर सांगते. काय सांगणार?
बघा सांगते मी. लग्न 3 अंशाचं आहे. हर्षल 4 अंशाचा. नेपच्यून 2. हे लग्न भावारंभी हर्षल आलंय पंचमात. हर्षल हा उत्तरा भाद्रपदाच्या पहिल्या चरणात आहे आणि हा गुरुच्या डॉट कंजंक्शन मध्ये आहे. म्हणजे पंचम स्थान गुरुच्या, गुरु हर्षल हे डॉट कंजंक्शन चांगले नाहीत, तर पंचमात गुरु हर्षल हे डॉट कंजंक्शन मध्ये आहेत. युतीत आहेत. चंद्राची नक्षत्र वधमध्ये आहेत. तर हस्त शनीचं जे आहे तो शनी वधमध्ये आहे. बाकी चंद्राची नक्षत्र नाही आहेत. तर राहू शुक्राची नक्षत्र प्रत्यरीमध्ये आहेत. तर बुध राहू हे प्रत्यरीमध्ये आहेत. शुक्राची राहू जो आहे तो शुक्राच्या नक्षत्रात आहे आणि शुक्र जो आहे तो राहूच्या नक्षत्रात आहे. म्हणजे नक्षत्र परिवर्तन आहे. आणि जेव्हा राहू शुक्राच्या नक्षत्रात आहे तर बुध हा शुक्राच्या नक्षत्रात आहे. तर त्यावेळेला राहू बुधासाठी काम करणार दशेला. मंगळ राहूच्या नक्षत्रात आहे. जास्ती ग्रह राहूच्या नक्षत्रात आहे आणि राहू शुक्राच्या नक्षत्रात आहे. तर शुक्र पण ऑपरेट होणार ज्या नक्षत्राला असेल तेव्हा राहू पण तिथे कार्य करेल. केतू जो आहे तो पण राहूच्या नक्षत्रात आहे, आद्रामध्ये आहे. चंद्र जो आहे तो पूर्व भाद्रपदाचं पहिलं चरण, इथे मृत्यू हा बिंदू आलेला आहे. मग ज्या वेळेला बुधाची दशा येईल त्यावेळेला शुक्राचं नक्षत्र सिंह रास आणि राहू तिथे पण कार्य करेल. कारण बुध शुक्र हा राहूच्या नक्षत्रात आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर शुक्र हा 14 अंशावरती आहे आणि केतू हा 13 अंशावर आहे. हा बरोबर शुक्र आणि केतूचा त्रिकोणी योग झालेला आहे. तर नवमांशामध्ये ती युतीमध्ये येणार. नवमांशामध्ये युतीत येणार शुक्र आणि केतू एकाच तत्वामध्ये 120 अंशावर. रवी आणि शुक्र यांचं 40 अंशाचा डिफरन्स आहे. बघा किती अंशाचा डिफरन्स आहे. तर नवमांशात ते कुठे येणार? केंद्र. हा, युतीमध्ये येतील. काय सांगितलं होतं मी? युती. हा, युती. 40 अंशाचं असेल तेव्हा नवमांशामध्ये कुठे जातात ते? रवी आणि शुक्र युतीत युतीत हा, मध्ये युतीत जाणार ना. 40 अंशाला युतीत जाणार ना नवमांशामध्ये. 40 अंशाचा डिफरन्स असतो तेव्हा नवमांशामध्ये युतीत असतात. 80 अंशाला युतीत असतात. 120ला युतीत येतात. हे सगळं इथेच सगळं जे आहेत युतीमध्ये ते 40, 80, 120 हे सगळे युतीमध्ये येणार. 160. आता हा गुरु आहे तो राहूच्या ऍक्च्युली त्रिकोणी योगात आहे. हा राहूच्या पण, तर इथे पण तो 120ला युतीमध्ये येणार गुरु आणि राहू नवमांशामध्ये. लग्न वृश्चिक आहे, रास कुंभ आहे, तर 7.5 आहे. आता नक्षत्रांनी बघितलं तर बघा नक्षत्राचे केंद्र योग सांगा आता पटापट. प्लुटो मूळ, हा केतू आद्रा. हा, बरोबर. राहू केतूच्या केंद्रात गुरु हर्षल हा. आणि दुसऱ्या बाजूने शनी रवी पण. हम्म. उत्तरा गुरु भाद्र आणि हर्षल उत्तरा भाद्रपदा म्हणजे शनीच्या नक्षत्रात आणि शनी वधमध्ये. हम्म. उत्तरा भाद्रपदा केंद्र मूळ केंद्र आद्रा. उत्तरा भाद्रपदा केंद्र मूळ आणि केंद्र आद्रा
हे वाईट आहे. हा पंचमातून झालेला केंद्रयोग आहे, हा तो वाईट आहे. रवी आता गती बघा ग्रहांची. रवी आणि शुक्राचा डिफरन्स किती आहे? शुक्राची गती बघा. शुक्राची गती 29 कला आहे. त्याचा अर्थ काय होतो? रवीच्या कुठे आहे ते? रवीच्या रवीच्या पुढे आहे ना शुक्र, म्हणजे काय होणार? वक्री. वक्री होणार, वक्री. बरोबर. रवीच्या पुढे शुक्र आहे, वक्री होणार. आता किती अंशाचा डिफरन्स आहे दोघांमध्ये? डिफरन्स 29. कसा बघायचा? डिफरन्स कसा 29. बघायचा? 30 मधून 5 घालवा. 25. हा, हे जे मागची रास असते त्याच्यामध्ये 30 मधून 5 घालवायचे, 25 राहिले. आणि जे पुढचं आहे ते त्याला प्लस करा. 25 आणि प्लस 14 किती होतात? 39. हा, म्हणजे 40 अंश झाले. मग रवी आणि शुक्रामध्ये 40 अंशाचा डिफरन्स आहे. तर किती अंश झाले की रवी शुक्राचा शुक्र वक्री होईल? हा, 30. 30, बरोबर. 30 वक्री होऊन अंश. गेलाय. हा, बरोबर आहे, बरोबर. 30 अंश झाले की हा शुक्र वक्री होणार. दोघांमध्ये 30 अंशाचा डिफरन्स पाहिजे, तेव्हा शुक्र हा वक्री होणार. तसंच मार्गी होताना पण 30 अंशाचा डिफरन्स आला की शुक्र वक्री होणार. आता 30 अंश चालायला, आता हा 40 अंशाचा डिफरन्स आहे, तर 30 ला 10 अंश बाकी आहे. 10 अंशानंतर तो वक्री होणार. तर 10 अंशाचे डबल करा, कारण शुक्र पण एकतर 10 अंशावरती रवी 10 दिवस जाणार, त्याच्याबरोबर शुक्र पण जाणार. म्हणजे जवळजवळ 20, 10चे डबल केले तर 20, आणि त्याच्या जर असं पाठीमागे 3-4 दिवस, म्हणजे 17 दिवस पकडा, तर 17 दिवसांनी हा वक्री होणार शुक्र. तर हा 9 ऑक्टोबरला शुक्र वक्री झालाय. तर तारीख आहे 22 सप्टेंबर, आणि 9 ऑक्टोबरला वक्री झाला. तर शुक्राची गती कमी आहे. शुक्र हा मार्केश आहे. लग्नेश हा मंगळ मार्केश शुक्राबरोबर बसलाय, आणि शुक्र बलवान होऊन दूषित झालेला आहे. त्याच्यामुळे लग्नेश कोणाबरोबर बसलाय त्याला खूप महत्व आहे. लग्नेश हा शुक्राबरोबर आहे. कोणाच्या ग्राउंडवरती आहे? शुक्राच्या ग्राउंडवर आहे. तर कसं असणार याचं काम? तर एन्जॉयमेंट करणं, शुक्रासारखं काम करणं. आणि राहू त्याला आहेच साथीला, कारण राहू हा शुक्राच्या नक्षत्रात आहे. त्याच्यामुळे राहू पण तसंच डोकं चालवणार, जे मजा करणं, मोबाईलवर राहणं. राहू हा कनेक्टिव्हिटी आहे मोबाईलसाठी, तर डोक्यामध्ये मोबाईलमध्ये राहणं सतत. तर ज्या राशीमध्ये जिथे लग्नेश असतो, जिथे ज्याच्या बरोबर बसतो तसा वागणार तो. तर मंगळ हा शुक्राबरोबर आहे, तर तसंच, आणि कुठल्या ग्राउंडवरती आहे तसा वागणार तो. तो तुळेमध्ये आहे आणि वायुतत्वाच्या राशीत आहे. तर निरनिराळे गेम खेळणं, हे सगळं, गेम वगैरे खेळणं, हे सगळं वायुतत्वचं काम आहे, आणि शुक्र मंगळाचं. तर हा मार्केश शुक्रा बरोबर आहे. तर आता आईने मोबाईल काढून घेतला म्हणून हा चिडला. तापट स्वभाव यायचा, कारण लग्नेश मंगळ हा शुक्राबरोबर शुक्र दूषित आहे. शुक्र हा पाठीमागे, शुक्र का दूषित झालाय? त्या शुक्राच्या पाठी मंगळ, शुक्र नाही, शुक्राच्या पाठी शनी आहे आणि पुढे मंगळ आहे. तर शुक्र हा पापकर्तरीमध्ये आहे. शुक्र मध्ये आहे, मंगळ नंतर आहे, आणि 14 अंशाचा इथे आहे. तर इथे शुक्र, मंगळ, शनी असा शुक्र बिघडलेला आहे. पंचम स्थान खराब आहे. पंचम स्थानामध्ये गुरु हर्षल डॉट कंजंक्शन आहे. नवमांशात बघितलं तर गुरु हा हर्षल कंजंक्शन आहे, तर नवमांशात पण चेक करायचं गुरु. ऑप्शन राहू सगळे एकत्र. गुरु हा हर्षल राहू बरोबर आहे. शुक्र केतू युक्त आहे, तर बिघडलेले. रवी पण केतू युक्त आहे. तर गुरु कोण आहे आता?
त्या कुंडलीला. वृश्चिक लग्नाला गुरु कुटुंबेश आहे, तर कुटुंबाची स्थिती चांगली नाहीये, कारण कुटुंबेश खराब झालेला आहे. कुटुंबेश गुरु हर्षलाच्या डॉट कंजंक्शन मध्ये, आणि गुरु हा पूर्ण राहू आणि केतूच्या केंद्र योगात आहे. आणि गुरु हा परत कोणाच्या दृष्टीत आहे का? शनीच्या दृष्टीत आहे गुरु. तर शिक्षणासाठी अडथळे आहेत, शिक्षण चांगलं होणार नाही, याचं नेहमी अडथळे येणार. तर शिक्षणासाठी एवढी कुंडली ही चांगली नाहीये. नवमाशामध्ये पण तो गुरु राहू हर्षल झालेला आहे. तर जून मध्ये जर बघितलं तर दशा आणि हे बघा, हा 9वीत आहे. शनीमध्ये महादशा शनीची, अंतर्दशा बुधाची, आणि शुक्राची केतूची विदशा. शनीमध्ये बुधामध्ये केतू. मॅडम शनीची अंतर्दशा येईल ना? हा, नाही, शनी महादशा. शनी महादशा, शनी हा, अंतर्दशा शनी येईल. अंतर्दशा. हा बुध नाही येणार. हा. हा, शनी अंतर्दशा आणि शनी बुधाची विदशा. तुझी आहे मॅडम. बी दशा केतूची येते. केतूची केतू जरी आला तरी तो मिथून येत आहे, तर एकतर बुधासारखं फळ देणार तो. आणि केतू कोणाच्या नक्षत्रात आहे? तर आद्रा नक्षत्रात आहे, राहूच्या नक्षत्रात आहे. आणि केतू हा कोणाबरोबर चाललाय? तर राहू शनी जो आहे, केतू कन्येत न चाललेला आहे, रवी शनी बरोबर, रवी शनीच्या ह्याच्यात आहे केतू. आणि जून मध्ये जर बघितलं तर इथे मंगळ जो आहे तो मेषेत होता, त्याची दृष्टी लग्नेशावर होती, मंगळावर आणि शुक्रावर पण होती, म्हणून त्याने डेअरिंग केलं. आणि जो बुध होता, रवी आणि बुध, तो इकडे अष्टमातून जात होता जून मध्ये. तर जून मध्ये राहू जो आहे तो 17 अंशाचा होता, राहू केतू 17 अंशाचे होते. तर 17 अंशावरती कुठला ग्रह आहे? बुध. बुध जो आहे तो 17 अंशावर आहे. आणि राहू केतू गोचरेचे 17 अंशावरती होते, जो कन्येत होता, आणि पंचमातनं राहू चाललेला. मंगळ मेषेत होता आणि अष्टमातून बुध जात होता, आणि तो पण मला वाटतं हे होता अष्टमातून तो 64व्या नवमोशातनच जात होता. जून काय तारीख काय? तारीख नाही सांगितली तिने मला, जून मध्ये साल सांगितलं. बुध फक्त अष्टमातून जात होता. त्यावेळेला त्याने उडी मारली, म्हणजे घटना घडली तशी. इथे शनी मंगळ एक राश्यांतर नाही पाहिजे. शनी मंगळ शनी मंगळ एक राश्यांतर आलं तर नवमोशामध्ये ते केंद्रात येणार. हे शनी मंगळ एक राश्यांतर. आता याच्या आईने पण डिवोर्स घेतलेला आहे. का सांगा? ह्याला वडिलांचं सुख आहे का? काय रवी शनी एकत्र आहे ना तिकडे, हा, आणि बुध हे झालेलं आहे. बघा, अष्टमेश दशमात आहे बुध. रवी शनी युती आहे. शनी मंगळ एक राश्यांतर आहे, ते नवमोशामध्ये केंद्रात येणार. आणि नवमोशामध्ये रवी केतू युती आहे. रवी खराब आहे. नवमोशामध्ये मंगळ शनी केंद्र योग आहे. हा चंद्र दूषित आहे. नवमोशामध्ये चंद्र पूर्ण बिघडलाय. नवमोशामध्ये रवी केतू बिघडला आणि कुटुंबेश जो आहे तो बिघडलाय. इथून जर बघितलं तर चंद्राचं कुटुंब पण बघा. चंद्राकडून बघितलं
तर चंद्राचा कुटुंबेश कोण आहे? गुरु हर्षल, तो पण बिघडलेला आहे. इथे केंद्रयोग मूळ प्लुटो, इथे मूळ नक्षत्र पडले, तर मूळ नक्षत्र इथे कुटुंबाचा त्रास आहे. मूळ ऑपोजिट आद्रा, त्याच्यामुळे मूळ ऑपोजिट आद्रामुळे तोंडावर पडला हा. इथे मूळ नक्षत्र असल्यामुळे त्याच्यामुळे तोंडाची प्लॅस्टिक सर्जरी केली. लग्नी मांदी आहे, मांदी ज्येष्ठामध्ये आहे. मांदी जी आहे ती ज्येष्ठामध्ये आहे, ज्येष्ठाच्या दुसऱ्या चरणात आहे. आता जर बघितलं तर शनीची दृष्टी लग्नावर आहे गोचरेने. चंद्रावरून शनी चाललाय आणि शनीची दृष्टी गोचरेने लग्नावर आहे. आणि मूळचा शनी पण बघतो आहे, मूळचा शनी आणि गोचरेचा शनी, तर दोन्ही शनी आता लग्नाला पाहत आहेत. गुरु हर्षल पण इथे अभ्यासामध्ये व्यत्यय आणणार. उत्तरा भाद्रपदा, केंद्र आद्रा, केंद्र मूळ हे चांगलं नाहीये. इथे फिजिकली पण आजार निर्माण करणार ही नक्षत्र. तर केतू आद्राचं तिसरं चरण हे नेहमी वाईट आहे. आद्राचं तिसरं, इथे पाठीचा कणा मोडला, का बिघडला मोडला सांगा? रवी शनी युती मॅडम. हा, रवी शनी युती आहे. सिंह राशीत सिंह राशीमध्ये बुध, अष्टमेश बुध आहेत ना सिंह राशीत. मूळचा पंचम, पंचम स्थान आणि मूळ नक्षत्र पण आहेच ना. हा, मूळचं पंचम बिघडलेलं आहे. तर पाठीचा कणा पण मूळ नक्षत्र पण बघितलं तर थोडस पाठीचा कणा मोडणं वगैरे आहे, बॅक पेन. आणि हे जे पंचम स्थान बिघडलेलं आहे आणि दुसरं म्हणजे रवी बिघडलेलं आहे, त्याच्यामुळे पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम हे झाला. आणि पायाचा प्रॉब्लेम झाला तो मंगळ इकडे आहे आणि मीन रास दूषित आहे, त्याच्यामुळे पायामध्ये फ्रॅक्चर झालं. लग्नेश जो आहे तो नवमोशामध्ये बलवान आहे म्हणून वाचलाय आणि गुरुची दृष्टी लग्नावर आहे. आणि लग्नेश जो आहे तो मकर नवमोशातला आहे, त्याच्यामुळे मंगळ चांगला झालाय नवमोशात, त्याच्यामुळे वाचला. शुक्र मंगळ हे ऍडिक्शन देईल. शुक्र मंगळ, राहू शुक्राच्या नक्षत्रात हे ऍडिक्शन दिलंय त्याला. शिवाय मित्राचे जे स्थान आहे मित्राचं ते पण बिघडलेलं आहे, पंचम आणि लाभस्थान तेही बिघडलेले. त्याच्यामुळे मित्राचे स्थान बिघडलं, त्याच्यामुळे संगत पण चांगली नाहीये. गुरु हर्षल इथे जास्त खराब आहे. हर्षल हा भावारंभी आलाय, पंचम भावारंभी, त्याच्यामुळे लगेच म्हणजे लग्नामध्येच ठेवा त्याला, तर लगेच रिॲक्ट होणं, पूर्ण लगेच त्याने काहीही विचार न करता लगेच रिॲक्ट झाला. हर्षल हा असाच आहे, लगेच रिॲक्ट होतो. आणि त्याच्यावरून आता राहू चाललाय त्याच्यामुळे जास्त इथे रवीवरनं केतू आणि इथून पंचमातनं राहू. आणि रवी आणि शनीचा पूर्णपणे केंद्रयोग झालेला आहे. आता राहू पण उत्तरा भाद्रपदामध्येच आहे आत्ताचा पण. तर बरोबर राहूवर ह्याच्यातच होता आणि मंगळ मेचेत होता तेव्हा उडी मारली आणि त्याने मंगळाने राहूशी त्रिकोण योग केला. या मंगळाने राहूशी पूर्ण त्रिकोण योग केला. मंगळाची दृष्टी मंगळावर, लग्नेशावर, त्याच्यामुळे डेअरिंग आली. आणि चतुर्थेश जो शनी आहे त्याच्या पुढे मंगळ आहे, त्याच्या पुढे शुक्र आहे, त्याच्यामुळे आईचा अफेअर पण आहे. चतुर्थेश शनी, त्याच्या पुढे मंगळ, त्याच्या पुढे शुक्र आणि मंगळ, त्याच्यामुळे आईचं अफेअर आहे. मॅडम डिवोर्स झालेला आहे का मग? डिवोर्स झालेला नाही, फाईल केलेला आहे. तिची कुंडली घेऊया आईची पण. आता हा सिंहेचा बुध आहे, सिंहेचा बुध पृथ्वी तत्वाचा बुध अग्नितत्वाच्या राशीमध्ये, रवीच्या राशीमध्ये. तो इथे माती जी आहे ती ही जी माती, बुध म्हणजे पृथ्वी आणि माती अग्नी, तर माती ही जी आहे ती प्रचंड इथे तापणार.
त्याच्यामुळे विचारांवर पूर्णपणे सिंहेच्या अग्नीची छाप पडल्याने इथे तापटपणा, हेकटपणा, माणीपणा, अहंकार, स्वभावामध्ये सगळा उतरणं. विचार सिंहेच्या बुधाचे आत्मकेंद्रित, वैचारिक स्वातंत्र्य तर ह्यांना फार हवं असतं ह्या लोकांना. आणि आपल्या मताविरुद्ध असे कोणाचेही विचार पटवून घेण्यात त्यांना थोडीशी अडचण येते. त्यातच ही स्थिर रास असल्यामुळे एकदा एक विचार मनात आला की बदलणं यांना अवघड असतं. त्याच्यामुळे सिंहेचा बुध हा तिथे थोडासा अष्टमेश म्हणून बुध इथे एकटा आहे. तो एकटा विचार करणार, ह्याच्या पुढे बुध स्वतंत्र विचार करणार आहे. म्हणून कधी कुंडलीमध्ये बुद्धिमत्ता शार्प असते सिंहेच्या बुधाची, पण तिथे सगळे हे गोष्टी येतात. तापलेली जमीन आणि कोरडी टाक होते इथे भावनांनी. भावना नसतात. त्याप्रमाणे माणसाच्या स्वभावामध्ये जो काही हळवेपणा असतो, नाजूकता असते, ती थोडी कमी आढळते ह्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे कठोरपणा आहे, व्यवहारी वृत्ती आहे. त्याच्यामुळे सिंह ही अग्निरास असल्याने चटकन अशी प्रकट होणारी आहे, हे अग्निराशीत असल्यामुळे. त्याच्यामुळे हे लोक मनातील भावना ज्या आहेत ते पटकन बोलून आणि कृती करून लगेच दाखवतात. कुणी केलेला अपमान जर असेल तर नकारात्मक भावना त्यांना दडवता किंवा सोडता पण येत नाही, सोडून देता येत नाही. त्याच्यामुळे हे लोक असे बुध माणी थोडे असतात आणि त्याच्यामुळे इथे नाट्यमय, ड्रॅमॅटिक अशी ही सिंहेची रास आहे. त्यामुळे इथे पूर्णपणे बुध स्वतंत्र विचार करणारा आहे. अष्टमेश म्हणून दशमात पडलेला आहे. पण दशमेश जो आहे रवी शनी बरोबर, म्हणून कधीही आता जे डिवोर्स होत आहेत घरामध्ये प्रत्येकाच्या, त्याचा मनावरती लहान मुलांच्या इम्पॅक्ट पडतो. कारण फादर फिगर व्यक्ती घरामध्ये नाहीये कोणी दम देणारी. त्याच्यामुळे मुलांवरती सगळे हे परिणाम डिवोर्सचे आणि सगळे घरातलं वातावरण बरोबर नसतं, त्याच्यामुळे सगळे परिणाम हे जे आहेत ते मुलांवर पडतात. निदान एखादा माणूस आपल्याला आवडत नाहीये तर 2 वर्ष तरी निदान थांबावं. जर नाही बरोबर वाटत असेल तर मूल करू नये, त्यांनी थांबावं जरा. आणि त्याच्यानंतर जर चांगला वाटला तर मग मूल करा. पण इथे डिवोर्स पण घेणार आणि त्याचा सगळा इफेक्ट आत्ताच्या घडीला, आता जी सामाजिक परिस्थिती आहे बाहेर, ती सगळी मुलांवरती पडते. त्याच्यामुळे मुलं ही अशी थोडीशी विचित्र आणि विक्षिप्त झालेली आहे. त्याच्यामुळे हे परिणाम सगळे ह्या डिवोर्समुळे वगैरे पण दिसतात. आता हे कसं कुटुंब स्थानच बिघडले आहे. कुटुंबामधली परिस्थिती ठीक नाहीये. आईचं अफेअर दुसरीकडे आणि ती पण फसली जाते. तिला कळत नाहीये. तो लग्न झालेला माणूस आहे, त्याच्याबरोबर हिचं अफेअर, आणि हा इथे वडील नाहीये. हे असे सगळे परिणाम आहे. कोर्टामध्ये हिने डिवोर्सची फाईल टाकलेली आहे. तर हे सगळे असे परिणाम आत्ताच्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात. पण आता इथे बघितलं तर तो गेम खेळत होता का वाटेल ते बघत होता म्हणून आईने फेकलाय, आईने काढलाय नक्की ना. असतं, नक्की. प्रश्नच 12व्या स्थानामध्ये नाही. शुक्र, शुक्र मंगळ मंगळ युती आणि आहे. शुक्र तुळेचा बलवान, तुळेचा शुक्र. हा. तुळेचा शुक्र आहे, तुळेचा मंगळ आहे. तर काहीतरी घाणेरडं बघतच असणार. हम्म. कारण शुक्राची गती कमी आहे. तर शुक्राची गती कमी असल्यामुळे तो मार्केश आहे. आणि राहू जो आहे तो शुक्राच्या नक्षत्रात आहे. तर राहू इथे जास्त काम करणार, कार्य राहूच आहे. हम्म. हर्षल भावारंभी आला. भावारंभीचे ग्रह नेहमी तपासायचे. मॅडम ही नोकरी करते का बाई त्याची आई? हो हो, HR मध्ये आहे. त्याची आईची घेते मी आता कुंडली. ह्याच्यामध्ये काय असेल तर विचारा. म्हणजे आता ह्याचा ऍक्सिडेंट झालाय, पण हा पुढे काय करेल मुलगा, म्हणजे कुठल्या फील्ड मध्ये पाठवावं असं विचारलं तर काय देणार उत्तर ह्याचं. पुढे शिक्षण ह्याचं थोडंसं कठीण आहे ना. शनीची दृष्टी आहे. हम्म. हम्म. शिक्षणाचा कारक ग्रह गुरु हा बिघडलेला आहे, शनीच्या दृष्टीत आहे. त्याच्यामुळे अडथळे आहेत. मॅडम याला मणक्याला प्रॉब्लेम झाला, पण मग काही व्यंग वगैरे नाही आलं ना म्हणजे? नाही, मणका तुटलाय. म्हणजे फिजिकली प्रॉब्लेम हा कसा आला, आद्रा ऑपोजिट उत्तरा भाद्रपदा केंद्र मूळ, त्याच्यामुळे हा फिजिकली हे झाला. मूळ नक्षत्र पण आहे आणि इथे पंचम स्थान हे पाठीचा कणा
आणि त्याच्याबरोबर कालपुरुषाच्या कुंडलीनुसार रवी पकडायचा. तर रवी बिघडलेला आहे, शनियुक्त आहे. शनियुक्त आहे. अष्टमाचा अष्टमेश होतो ना तो शनी, हा. तृतीय म्हणजे त्याच्याबरोबर तो आहे रवी. चंद्रकुंडलीच्या अष्टमात आहे. तर हो. आणि पाय तुटला. पाय तर मंगळ आहे आणि मीन रास दूषित झाली आहे. तुम्ही म्हणाल आता इथे मीनेचा गुरु आहे, वा किती छान आहे, स्वतःच्या ह्याच्यावरती म्हणजे शिक्षण चांगलं घेईल, सगळं घेईल. मीनेचा शुक्राचा आहे आणि गुरु मीनेचा आहे, तर मग पत्रिका अशी पटकन बघितलं तर असं चांगली वाटते. वाटणार ना, चांगलीच वाटणार ना. तेच पण ना. पंचम स्थान खराब झालेलं आहे. मॅम चंद्र आणि ती चंद्र बुध युती आहे ना, हा, चंद्र बुध प्रतियुती आहे, ती पण खराबच ती पण खराबच आहे. जायला पाहिजे ना तशी. चंद्र स्थानपली आहे. मॅडम चंद्र नेपच्यून युक्त आहे, त्याचा चंद्र चतुर्थ नेपच्यून म्हणजे युक्त पण आहे. मानसिक खराबच आहे त्याची. हम्म. आणि आईचं पण म्हणजे एका चंद्र ठिकाणी म्हणजे गुंगून जाणं. नेपच्यून काय करतो? म्हणजे गुंगून म्हणजे मोहित एकदम करतो, मोहित तल्लीन होणं, गुंगून जाणं एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे मोहित तल्लीन होणं. हम्म. गुरु जो आहे तो डॉट कंजंक्शन हे सगळे बरोबर नाहीत. हे असे डॉट कंजंक्शन असतात ना, ते इफेक्टिव्ह असतात, तर ते बरोबर नाहीये. परत शुक्र 14, राहू 13, शनी 12 हे एका डिग्रीला आलेले आहे. हे बुध 17 आणि बुध 17 होता तेव्हा राहू केतू जेव्हा झालं तेव्हा राहू केतू 17-17 अंशाचे. तर इथे कन्या राशीमध्ये राहू राहू केतू होता आणि इथे राहू होता, ते एक राशांतर होतं. तर नवमांशामध्ये जाऊन तो केंद्रयोग होणार. तर जेव्हा हे अंशात्मक जेव्हा असतं ना, त्यावेळेला राहू केतूचे अंश बघून आपल्या कुंडलीमध्ये त्या अंशावरती ग्रह आहेत का ते बघायचे. तर ते इफेक्ट देतात. आणि आता शनी जो आहे, चंद्र जो आहे, तो मृत्यू योगात आहे. आणि गोचरीने जो शनी आला तो पण मृत्यूयोगातच आलेला. गोचरीने पण शनी जो जेव्हा होता तो पण मृत्यूयोगातच होता त्या दिवशी जून मध्ये. पूर्वा भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात होता, पण हा पूर्वा भाद्रपदाचं पहिलं चरण आहे तो मृत्यूयोग आहे. याची गती दाखवता एकदा. दाखवते ना. मॅडम हे कळलं नाही, पूर्व भाद्रपदाचं पहिलं चरण ह्या त्याचा मृत्यूयोग आहे म्हणजे नेहमीच्या सगळ्याच पत्रिकेमध्ये का असा? नाही, ह्याच्या पत्रिकेमध्ये. ह्याच्या पत्रिकेमध्ये ह्याच्या पत्रिकेमध्ये पूर्वा भाद्रपदाचं पहिलं चरण मृत्यूयोगात पडलंय. आणि गोचरीने शनी जाताना पण तिथेच होता मृत्यूयोगात. मॅडम नाडीबद्दल बोलताय का? मृत्यू नाडीमध्ये आहे नाही, असं हे बोलताय का? अप्रकाशित ग्रह आहेत ना, धूमबिंदू. आता धूमबिंदू कुठे पडणार याचा? तर रवीच्या नक्षत्रापासून 10वं नक्षत्र तो धूमबिंदू आहे. तर उत्तरा फाल्गुनीचं 10वं नक्षत्र कुठलं? फाल्गुनी कितवं नक्षत्र आहे? तर 12वं नक्षत्र आहे. 12व्या नक्षत्रापासून 10 प्लस करा तर तिथे धूमबिंदू आहे, तर 22. तर श्रवण नक्षत्र येईल. तर श्रवण नक्षत्रात नाहीये इथे, श्रवण. तर धूमबिंदू इथे नाहीये. मृत्यू आहे पूर्व भाद्रपदाचं पहिल्या चरणात. मॅडम धूमबिंदू म्हणजे मृत्यूयोग का असं? नाही नाही, हे अप्रकाशित धूमबिंदू धूम, मृत्यू, गुलिक, मांदी, अर्धप्रहर, इंद्रचाप हे सगळे आहेत ना, त्यातलं सांगते मी. हा, अप्रकाशित ग्रह आहेत हे. ओके. हा, तुम्हाला गती बघायची होती ना. तर इथे मंगळ ठीक आहे. शुक्राची गती बघा, 29 आहे.
आहे ना? बघितली का? हो मॅडम. तसंही चंद्रकुंडलीच्या चतुर्थात शुक्र अ, भाग्यात गेलाय चंद्रकुंडलीच्या मंगळाबरोबर. म्हणजे याच्यावरूनही कळतं का अफेअर आहे म्हणजे आईचं? नाही नाही नाही, हा इथे चतुर्थे शुक्र आहे, तो मंगळाबरोबर आहे. हा, तो मंगळाबरोबर भाग्यात गेला. तर शुक्र इथे बिघडलेला आहे, चतुर्थेश होऊन. चंद्रकुंडलीच्या कुटुंबस्थान इथे झालंय, गुरु शनीच्या दृष्टीत आहे. नवमोश कुंडली इथे आहे. त्रिशांश कुंडली बघायची आहे काय? मॅडम मृत्यूबिंदू चंद्रकुंडलीच्या लग्नामध्ये चंद्रावरच पडलाय. हो, चंद्रावरच पडलाय. आणि शनी पण गोचरीने तिथेच आलेला मृत्यूच्या हा, ह्याच्यात. शनी पण तिथेच आहे. म्हणजे चंद्रकुंडलीवरनं जास्त कळलं आपल्याला. हा. आता ही त्रिशांश आहे. त्रिशांशामध्ये सगळे अष्टमात आहे, मंगळ बुध शुक्र राहू, ऑपोजिट चंद्र. चंद्र खराब आहे इथे. रवी शनी पण इथे प्रतियोग आहे. मॅडम इथे चंद्राचा आपण त्याची मानसिकता आणि त्याची माता दोन्ही असा विचार करायचा ना? हो हो हो. आणि चतुर्थ स्थान मॅडम चंद्राचं चतुर्थ. मॅडम D12 वरनं सांगा ना आम्हाला त्याचं मातृसुख किंवा पितृसुख. आता रवी मूळ नक्षत्रातून चाललाय ना, द्वितीयातून राहूवरनं. हा, आता काय परिस्थिती घरात? रवी. रवी मूळ नक्षत्रात आहे ना आता. आता रवी तो तेच जातोय ना, राहूवरनं चालला बरोबर. हो, तर राहू. प्लुटोवरून राहू पण आहे तिकडे द्वितीयात. हो, द्वितीय स्थानात ना रवी चाललाय, केतू चाललाय, आणि शनी आता 19 अंशावर आलाय. 19 अंशावर ग्रह आहे का बघा कुठला. कुटुंबात कलह चालू असेल का मग? हो. कुठली वडील वगैरे. रवी आहे ना मूळ नक्षत्रात. कुठली बघायची कुंडली? खवेदांश. D12. विषांश, षोडशांश, षष्टांश. षष्टांश मध्ये मंगळ रवी बुध शनी चंद्र युती इथे आहे, पंचमात. मॅडम द्वादशांश पितृसप्त. पाठीमागच्या ह्याच्यात आहे. सप्तमांश. हे रवी केतू 12वा रवी स्थानमध्ये. केतू युती आहे इथे. नंतर शनी मंगळाची दृष्टी दशमावर. बुध जो आहे तो बुध शुक्र, बुधाची दृष्टी इथे. शनी मंगळ इथे रवी केतू युती आहे ना, खराब आहे इथे. लग्न जे आहे ते धनु आलं, जे मूळ कुंडलीचं द्वितीय स्थान. गुरु अर्सल पण आहे. हा, गुरु हर्षल पंचमातच आहे. रवी केतू युती आहे, आणि त्याच्यावर परत शनीची दृष्टी आहे. रवी शनी केंद्रयोग आहे हा. रवी मंगळाशी रवी शनीचा केंद्रयोग. रवी केतू युती. वडिलांचं सुख नाही मिळणार. आणि मॅडम गुरु हर्षलच्या समोर चंद्र आहे. चंद्र आहे इथे. संपूर्ण रवी बिघडलेला आहे. आईचं कुटुंबात लक्ष नाही आणि वडील पण मुलाला घेऊन जायला तयार नाहीत का? नाही, हिच्याकडेच ठेवलंय. सेपरेशन आहे आता. हिच्या आईची बघूया. मुलगा आहे ना हा, की मुलगी आहे ही? कोण? हाय. हा मुलगा आहे ना? मुलगा आहे.
ही घ्या. 5/7/84, सकाळी 9 वाजता मुंबई. कर्क लग्न, लग्नी बुध, मांदी धनात, चंद्र तृतीय स्थानात, मंगळ शनी प्लुटो चतुर्थात, केतू हर्षल पंचमात, षष्टात नेपच्यून गुरु, लाभस्थानात राहू आणि व्ययस्थानामध्ये रवी शुक्र. डिवोर्स फाईल केलाय. लग्न बिंदू जो आहे तो बिघडलेला आहे. आश्लेषा चतुर्थ चरण, रवी आद्रा चतुर्थ चरण, मांदी चित्रा चतुर्थ चरण, नाही मांदी पूर्व फाल्गुनीचं दुसरं चरण, आणि हर्षल अनुराधा चतुर्थ चरण, नेपच्यून मूळ पूर्वाषाढा पुनर्वसू स्वाती. केतू हर्षल अनुराधा 3 आणि 4 आहेत. हो. केतू केतू आणि हर्षल अनुराधा 3-4. हा ते डॉट युतीत आहे. केतू आणि हर्षल. आणि रवी पण, रवी केतू हर्षल, रवी आद्रामध्ये. हा केतू हर्षल युतीत आहे. इथे आद्राशी रवीचा ऑपोजिट मूळ, आद्रा ऑपोजिट मूळ नेपच्यून हे प्रतियोग झालेले आहे. मॅडम हिचं लव्ह मॅरेज होतं का? हो, लव्ह मॅरेज होतं. सप्तमेश आणि पंचमेश आणि सप्तमेश एकत्र आहे. मंगळ शनी आणि शुक्र बुध युती आहे ही शुक्र बुधाची, त्याच्यामुळे रिपिटेशन आहे. कर्क लग्न, आश्लेषा चतुर्थ चरण. हिचा पण आहे ना, अनुराधा चतुर्थ चरणात मृत्यू आलाय. बिंदू जो आलाय तो हर्षलावर, अनुराधा चतुर्थ चरण पंचमात मृत्यू बिंदू आलाय. आता संततीच्या बाबतीमध्ये बघायचं तर कसं बघायचं? पहिलं कसं बघणार? लग्नेश आधी बघा, लग्नेश कन्या राशीत. त्याच्यानंतर पंचमेश. पंचमेश कोण आहे पंचमात? मंगळ. केतू हर्षल, हे सगळं हर्षल. आहे ना, अनुराधा चतुर्थ चरणात आहे हर्षल. तो हा वाईट आहे. पंचमात केतू आहे, पहिलीच संतती आहे ही. नंतर पंचमेश मंगळ शनीच्या कंजंक्शन मध्ये. गुरु सुद्धा दूषित आहे ना, शनीने दृष्ट आहे मॅडम. आता महिना कुठला हिचा? जुलै. जुलै महिना आहे ना, तर आता सांगा मला, गतीने सांगा काय ते. प्लुटो स्तंभी आहे. कोण स्तंभी आहे? प्लुटो स्तंभी असणार ना जुलै. प्लुटो स्तंभी आहे. आणि कोण स्तंभी आहे? शुक्र असणार. कसं काय? हर्षल हर्षल मॅडम हर्षल. शनी 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 बरोबर. शनी स्तंभी आहे ना. हर्षल प्लुटो स्तंभी आहे, शनी स्तंभी आहे. जुलैचा जन्म आहे, तर ज्या राशीमध्ये असतो त्याच महिन्यामध्ये मार्गी होतो. तर शनी पूर्ण स्तंभी आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश कोण आहे? शनीच आहे. शनीच आहे. तर शनी हा स्तंभी आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश शनी हा स्तंभी आहे आणि मंगळा बरोबर आहे. तर किती तारखेला तो हे झाला, मार्गी झाला? तर
16 अंशाचा आहे, तर 14 तारखेला मार्गी झालेला आहे. ज्या अंशावर असतो त्याच्यात 2-4 दिवस आधी तो मार्गी होतो. तर 14 तारखेला हा शनी मार्गी झालेला आहे. तो चंद्रकुंडलीचा पंचमेश आहे आणि मूळ कुंडलीचा पंचमेश मंगळ हा पण गतिहीन आहे. तर बघा त्याची गती. मंगळ कुठल्या राशीत बसलाय त्याच्यामध्ये 8+ करा. मंगळाची गती बघा 11 कला आहे फक्त. आणि शनी 0-0 कला म्हणजे स्तंभी आहे. आणि मंगळ फक्त 11 कलांनी धावतोय. याचा अर्थ काय? रवीच्या कुठे आहे तो? मार्गी आहे का? मार्गी झाला का वक्री होणार आहे सांगा? रवीच्या कुठे आहे? वक्री होणार असेल म्हणजे. वक्री होणार ना. त्या काय रवीच्या पुढे आहे ना, हा मग मार्गी होणार ना. हे ग्रह मार्गी होतो. बघा जे छोटे ग्रह असतात ना, जे आउटर इंटर इंटर प्लॅनेट, ते रवीच्या पुढे असेल तर वक्री होतात. आणि जे बाह्य ग्रह आहे, अंतर्ग्रह आणि बाह्य ग्रह, जे रवीच्या मोठे मोठे ग्रह मंगळ शनी गुरु हे सगळे रवीच्या पाठी असेल तर वक्री होतात. आता हा रवीच्या पुढे आहे तर मंगळ हा मार्गी होणार. रवीच्या पुढे आहे तर मंगळ मार्गी होणार. तर 8 मध्ये 7+ केले तर तो 8 नी 7 15 मार्च आले. मार्च मध्ये वक्री झालाय. मार्चमध्ये आणि मार्गी झाला तो जून मध्ये मार्गी झालेला आहे. एप्रिलला वक्री झाला आणि मे जून मध्ये तो मार्गी झाला. तर हा 20 जूनला मंगळ मार्गी झालेला आहे. 20 जूनला. याची डेट आहे 5 जुलै हिची. त्याच्यामुळे तो पहिले 2 महिने तो पहिला महिना 5 कलेवर धावणार मंगळ आणि दुसऱ्या महिन्यामध्ये 10 अंशावर धावणार. पहिला 5 अंश, दुसरे 10 अंश, म्हणजे गती कमी कमी होऊन मग नंतर मग स्पीड पकडतो. पण सुरुवातीला त्याचा स्पीड कमी असतो. तर हा फक्त 11 कलेवर धावतोय. तर मंगळ ह्याची गती कमी आहे. जो पंचमेश आहे, पंचमेश आणि चंद्रकुंडलीचा पंचमेश शनी पूर्ण स्तंभी आणि ह्याची गतीहीन आहे, गती कमी आहे ह्याची. प्लुटो स्तंभी आहे. प्लुटो पण हा स्तंभी आहे. जुलैचा जन्म आहे. चंद्रकुंडलीचा पंचमेश शनी. आता गुरु बघा. आता चंद्रकुंडलीकडून बघितलं, लग्न कुंडलीकडून बघितलं, पंचम स्थान खराब आहे. आता कारक ग्रह गुरुकडे बघा. गुरुवर कोणाची दृष्टी आहे? शनी शनीची. राहूची नाही सॉरी म्हणजे गुरु खराब झाला. आता राहू इथे ऑपोजिशन कोणाचं आलंय? रवी आद्रामध्ये आहे. आद्रा. आद्रा ऑपोजिट मूळ झालेलं आहे ना. आणि हे चंद्रकुंडलीच्या दशमातनं पण झालेलं आहे आद्रा ऑपोजिट मूळ. तर हे वडिलांसाठी पण वाईट आहे आद्रा ऑपोजिट मूळ. आणि हिच्या षष्ठातून झालेला कोर्ट कचेरी हे सगळं त्याच्यातून झालेला रवी गुरुला पण त्याने खराब केलेलं आहे. तर गुरु शनीच्या दृष्टीत आहे. आता नवमोशामध्ये जाऊन बघा. गुरुची स्थिती बघा नवमोशात. हिचं पण कुटुंब स्थान बिघडलंय. गुरुवर परत इथे शनीची दृष्टी आहे नवमोशात पण. तर इथे पुत्रचिंता हिला कायम राहणार. इथे पण पंचमेश जो चंद्र आहे तो इथे मूळ कुंडली इथे नवमोशात मंगळ युक्त आहे. इथे कन्येचा आहे. इथे वृषभेचा राहू आहे. त्रिशांश कुंडलीमध्ये पण बघा गुरु. सगळीकडे बघायचा गुरुची स्थिती. तर गुरु हा शनी बरोबर आहे आणि मंगळाच्या दृष्टीत आहे. तर गुरु इथे धनुचा गुरु आहे पण तो शनी मंगळाने बिघडलेला आहे. जो पंचमेश आहे इथे पण पंचमेश आहे. हा पंचमेश गुरु शनी मंगळाने बिघडलेला आहे. चंद्र पण बिघडलेला आहे राहू केतूने. इथे फसगत होणार प्रेमामध्ये, मित्रमैत्रिणीमध्ये.
तिचं दुसऱ्या माणसाबरोबर अफेअर आहे, तो पण फसवतोय तिला. हिचे आधी लव्ह मॅरेज होतं हिचं. आता हिचं लग्न का तुटलं? सप्तमे शनी स्तंभी आहे ना मॅडम. मंगळ बरोबर आहे, मंगळाबरोबर आहे, मंगळाची दृष्टी सप्तम स्थानावर आहे. बरोबर आहे. आणि रवी आद्रा ऑपोजिट मूळ. अफेअर आहे, तो मॅरिड आहे, लग्न करायला बघत नाहीये. आता इथे अफेअर आहे ते कसं समजणार? आता मला सांगा, हा प्रश्न बरोबर विचारला. आता मला सांगा, हिचं अफेअर आहे कसं ओळखायचं सांगा. शुक्र पुनर्वसू नक्षत्र आणि मॅडम, लग्न बुध, बुध लग्नी. ग्रह जास्त झाले म्हणून जास्त प्रेमात पडते काही असं? काय 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 इमोशनल राशीमध्ये ग्रह गेले ना, म्हणजे 4 नंबर तिचा पहिल्यांदा आला, ते पण पाणी, आणि नवमाश कुंडलीमध्ये पण 12 नंबर समुद्र. तर जास्त इमोशनल असल्यामुळे प्रेमात पडते का असं म्हणत आहे, विचार न करता. कर्क लग्न आहे म्हणून. हा 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 मॅडम बुध शुक्र युती, बुध शुक्र युती आहे ना मॅडम, म्हणून. शुक्र पुनर्वसू आणि ऋषभ नवमांशात आहे, नेपच्यून बरोबर. वावत जाते ऍक्च्युली, म्हणजे कोणी स्तुती केली ना की वावत जाते ती. झालंय. मिथुनेचा शुक्र पण आहे ना, बुध लग्नी रिपिटेशन. आता मी सांगते, मिथुनेचा शुक्र, मिथुनेचा शुक्र हा अफेअर करायसाठी पोषक आहे. आणि त्याच्यात बुध शुक्र युती. शुक्राच्या पाठी राहू आहे, शुक्राच्या पाठी पुढचे ग्रह बघायचे. शुक्राच्या पाठी राहू आहे आणि शुक्र हा वृषभ नवमाशामध्ये बलवान झालेला आहे. मिथुनेचा शुक्र ही मित्राची रास आहे, त्याची शुक्राची ही मित्राची रास आहे. आणि शुक्राकडे कला आहे आणि संगीत रास आहे मिथुनी. आणि शुक्राकडे जिथे तर मिथुन शुक्राकडे म्हणजे हे आहे, जीभ आहे शुक्राकडे. आणि मिथुनेकडे वाणी आहे, वाणीकारक आहे मिथुन. आणि बुधाची रास आणि शुक्र वाहनाचा कारक आणि मिथुन प्रवासाचा कारक आहे. शुक्राला नाती जपायला आवडतं आणि मिथुनेला गोतावळा आवडतो. आणि जलतत्वाचा ग्रह वायुतत्वाच्या राशीत, त्याच्यामुळे उत्तम संभाषण, संवाद कला चांगली आणि त्यांची संवादाची फेक ती उपजत असते. फ्लर्ट करणारी माणसं असतात, गोड बोलू माणसं असतात, सतत कोणाशी तरी कनेक्ट राहायला आवडतं या मिथुनेतल्या शुक्राला. त्याच्यामुळे मित्रमंडळी भरपूर. विवाहाच्या वेळी 2 ठिकाणी पसंत पडणं असंही होतं, कारण ही ड्युएल साइन आहे. तर प्रेमाचा संबंध आहे. आणि जल आणि वायू, त्याच्यामुळे लहान मुलासारखं, बुध हा लहान आहे, हा इथे लहान मुलासारखं वाहवत जाणं, म्हणजे सिरियसनेस कमी असतो याला, शुक्राला, या मिथुनेतल्या शुक्राला. त्याच्यामुळे लग्नानंतर आयुष्यात बघा तुम्ही, परत एखादी व्यक्ती येणं हे होतच होतं, घडतं. त्याच्यामुळे द्विस्वभाव राशी आहे. आणि राहू जो आहे, मेन म्हणजे राहू शुक्राच्या राशीत आहे. आणि शुक्र त्याला हा पोषक देतोय, बळ देतोय. त्याच्यामुळे राहू सारखंच तिचं धुकं होणं, म्हणजे अंधार दिसणं डोळ्यापुढे, अंधासारखं प्रेम करणं, आंधळ्यासारखं. तर हे सगळं राहू काम करेल. तर शुक्राच्या पुढे बुध, शुक्राच्या पाठी राहू, आणि रवी हा पूर्ण फसगत करणं, रवीच्या ऑपोजिट नेपच्यून, रवी आद्रा ऑपोजिट मूळ, हे चांगलं नाही, हे सगळं खराब आहे. त्याच्यामुळे हिचे अफेअर वारंवार होणार. मॅडम अंशात्मक बघितलं शुक्राच्या मागे रवी आहे ना. शुक्राच्या मागे रवी आहे, पण रवीच्या पाठी पण बघायचं. रवीच्या पाठी पतिकारक आहे हा, तर त्याच्या पाठी राहू आहे. ओके. फसगत होणं. स्तुतीप्रिय आहे ना ऍक्च्युली ही, स्तुती केली की आवडते. फ्लर्टी नेचर असतं. मॅडम हिचं नाटकीपणा पण असेल वागण्यामध्ये जरा. हो असेल, कारण गोड बोलणं, मिथुनेचा शुक्र आहे तो. बुधाचा म्हणजे ग्राउंड कोणाचा आहे? बुधाचा आहे. तो बुध कसा बालिश आहे हा. त्याच्यामुळे ह्याची साईन पण बघितली तर एक मैथुनी रास आहे, म्हणजे एक बाई आणि एक स्त्री, अशी 2 छोटी मुलं आहेत.
तर ते सगळे जेव्हा आपण प्रेडिक्शन देणार ना, ते सगळं वापरायचं त्याच्यामध्ये. सगळं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जास्त लाडात येऊन जास्त बोलणे. लाडात येऊन गोड बोलणं, फ्लर्टी नेचर, मिथुनेचा बुध वायुतत्वाचा, म्हणून एकीकडे सतत नाही पसंत पडलं तर लगेच दुसरीकडे धावणं. म्हणजे लहान मुलाला कसं एक खेळणं आवडलं तर दुसऱ्या खेळण्याकडे धावतो, तसं नाही आवडलं तर दुसऱ्या खेळण्याकडे धावणार. तसंच ह्या बुधाचं आहे, नाही आवडलं तर लगेच दुसरीकडे पळणार. मग जो हाच जर ग्रह सप्तमात आला तर वाटच लागेल. मग सप्तमात पण चांगला नाही. आता हिची कोर्ट केस कधी चालू होईल? कोर्ट केस आता मॅडम शुक्र रवी युतीबद्दल सांगा ना. रवी शुक्र युती, रवीच्या पुढे शुक्र आहे, तर वडील जे आहेत ते एन्जॉय करणारे आहेत. पाठीमागे राहू आहे आणि पुढे शुक्र आहे, तर वडील जे आहेत ते भयंकर एन्जॉय करणारे आणि ड्रिंक्स करणारे आणि अफेअर ठेवणारे. आणि रवीच्या पाठी शुक्र, हिच्या जन्मानंतर वडिलांकडे भरपूर पैसा आलेला आहे, भरपूर पैसा मिळाला वडिलांची हिच्या जन्मानंतर. तर हे सगळं असं नाडी कुंडली सारखं प्रेडिक्शन आपण देता येतं सगळं. गुरुची दृष्टी आहे रवीवर, त्याच्यामुळे वडिलांसाठी ही कुंडली चांगली झालेली आहे तिच्या जन्मानंतर. पण त्याच्यामुळे वडील प्रवासामध्ये जास्त असणं, वडिलांना परदेश गमन मिळणं, कारण रवीच्या पाठी राहू, रवीच्या पुढे शुक्र प्रवासाच्या राशीत. तर त्याच्यामुळे वडील सतत प्रवास करत असणं आणि प्रवासामध्ये फॉरेन टूर करणं, एन्जॉय करणं. वडील हवेवेसे वाटणं लोकांना सगळ्यांना, कारण बुधाची व्यक्ती आहे. त्याच्यामुळे विनोद करणं, हास्य विनोद करणं, एकदम एन्जॉयबल पर्सन, म्हणजे एकदम छान. सतत हसत राहणं, सतत जोक जोक मारणं. बुधाच्या राशीमध्ये ग्रह असेल एखाद्याचा तर एकदम म्हणजे जोक करणं वगैरे, ते म्हणजे हास्य विनोद करणं, हे सगळं बुधाकडे आहे. रवी आद्रा नक्षत्रातला पण आहे मला. हा, आद्रामधला पण आहे, राहूच्या नक्षत्रात आहे, त्याच्यामुळे त्यामुळे तो जास्त फ्लर्टिंग करणार. ड्रिंक्स करणार. हा, ड्रिंक्स नाही तर सिगरेटचं व्यसन असणारच असणार. हो. मॅडम, पंचमेश आणि सप्तमेश एकत्र ते पण अफेअर दाखवतं का? पण म्हणून अफेअरच केलं ना तिने. पहिलं लग्न हा. पण अफेअर मध्ये झालं ना, लव्ह मॅरेज झालं हं. ना. पंचमेश आणि सप्तमेश एकत्र आहेत आणि हा तो शुक्र तर अफेअर देणारच देणार. थँक्यू मॅडम. चंद्राच्या पुढे मंगळ शनी, मानसिक ताप तयार होणार. चंद्राच्या पुढे कोण आहे? चंद्राच्या पुढे चंद्र कोणाला भेटायला येणार आहे पहिला? चंद्र कोणाला भेटेल पहिला सांगा? शनीला भेटेल पहिल्यांदा शनीला आणि नंतर मंगळाला. शनीला आणि नंतर मंगळाला. त्याच्यामुळे दोन्ही पापग्रहांना भेटणार आहे चंद्र पुढे जाऊन, त्याच्यानंतर पुढे केतूला भेटेल. मग आईची स्थिती कशी असेल? तर आई त्रासात असणार. कुठल्या त्रासात असेल? तर चंद्र पुढे तुळेला भेटणार आहे, तर तिचे युट्रसचा प्रॉब्लेम असेल. तूळ राशी युट्रसवर पडते, तर तिचं युट्रस काढावं लागेल. युट्रस किडनीचा तो प्रॉब्लेम येईल, कारण पुढे केतू पण आहे. तर केतू तिथे बरोबर नाहीये. चंद्राच्या पुढे चंद्र पूर्ण खराब झालेला आहे, तर हिला मानसिक त्रास नेहमी सहन करावा लागेल. आणि चंद्राच्या वरून केतू चाललाय आता. तर इथे बरोबर नाहीये. एचआर मध्ये कसं ओळखायचं आपण आता? एचआर मध्ये आहे ना काम, काय बोलला हा, तुम्ही? एचआर मध्ये ही बुध शुक्राची युती एचआर देतं. आता कोर्ट केस कधी होईल? शनी मिनेट गेला की होईल. शनीची दृष्टी षष्टावर येणार, त्यावेळेला कोर्ट केस चालू होणार. कोर्ट कचेरीचं स्थान आहे षष्ठ स्थान. आणि गुरुची दृष्टी, आता गुरुची दृष्टी पण येणार आहे मिथुन. मिथुनेत येणार, भरपूर पैसे मागणार आता ही. मिथुनेमध्ये मंगळ पण येणार आहे वक्री होऊन. तर मिथुनेत मंगळ आला की तो पण दृष्टी टाकणार आहे, तृतीय स्थानावर टाकेल. तृतीय स्थान कागदपत्रांचं, कोर्ट कचेरीचं, आणि मग षष्टावर पण बघेल. पण डिवोर्स जरी झाला तरी विवाह होईल का? कारण सुखस्थान खराब झालेलं आहे.
मंगळ शनी चतुर्थात, सुखस्थान पूर्ण खराब आहे. शनी स्तंभी आहे, मंगळाची गती कमी आहे. तर पंचम स्थान खराब आहे तिचं. चंद्रकुंडलीचं पण पंचम प्रेम प्रणय ते खराब आहे. त्याच्यामुळे पंचमातला केतू ब्रेक करणार. ज्या वेळेला इथे दृष्टी येईल, शनीची दृष्टी आता आहे, पण ज्या वेळेला 16 अंशाचा आता आहे, तर 16 अंशाचा होऊन गेलेला आहे आता आता 19 अंशावरती आहे. पण तरी पण शनी आता इथून तरी पण चाललाय. तर तरी पण मंगळ जेव्हा 19 अंशावर आहे, शनीची दृष्टी इथे 19 अंशावर आहे, तरी होऊ शकतो हिचा ब्रेकअप होऊ शकतो इथे शनीच्या दृष्टीने. मंगळ तर इथे येणार नाही, इथे येईल. जून जुलैला मंगळ इकडे येईल, तर जुलैला मंगळाची दृष्टी इकडे येईल. ज्या वेळेला पंचमावर, त्यावेळेला ब्रेकअप होऊ शकतो. तिला मी पण सांगितलेलं आहे की हा काय तुला, त्याची पण कुंडली दिली, तर हा तुला फसवणाऱ्यातला आहे, तर त्याच्याबरोबर राहू नको. तो आणि दुसऱ्या बरोबर अफेअर ठेवलाय त्याने. हे सगळं माहिती असताना, हे सगळं डोळ्यासमोर चालत असताना पण ह्या बायका अशा कशा करतात तेच कळत नाही मला. टाइमपास करायचा असतो त्यांना. मॅडम कळत नाही काय? कुंडलीतले ग्रहच तसे असतात हा ना मॅडम, योगच तसे असतात. बुध खराब आहे ना, त्यामुळे करत असेल, बुद्धी भ्रष्ट झाली आहे ना. मॅडम आता कर्केतल्या मंगळाची मंगळावर पण दृष्टी आहे, सप्तमेशावर पण आहे, सप्तम स्थानावर पण आहे. आता तर खराबच आहे, वक्री आहे, एप्रिल पर्यंत त्रासदायक मेन पत्रिकेत बुधच खराब आहे ना तिचा. बुध कर्केचा आहे, इमोशनल आणि वर्गोत्तम आहे, तो इमोशनली वाहत जाते. राशाधिपती आहे तो, राशाधिपती आहे की नाही, तर राशाधिपतीकडे नेहमी लक्ष ठेवायचं. तो बुध हा कर्केचा कर्कनवमांश वर्गोत्तम, बुध चंद्राचा परिवर्तन योग, हा सायकोलॉजिकली इमोशनली फुल होणार, फुल एकदम. आणि आता हर्षल झालं ना मॅडम, वक्री, हा बुध चंद्र परिवर्तन योग पण शेत अफेअरला कारक आहे ना? चंद्रबुध परिवर्तन चांगला नाही, अफेअरला कारक आहे ना, पण आहे. अफेअरला पण कारक आहे हा. चंद्रबुध. पण हुशार आहे, बुद्धिमत्तेसाठी अफाट आहे चंद्रबुध परिवर्तन. बुद्धिमत्ता आहे, पण राहू हा अंधपणा अंध अंध बनवणार तिला. धुक डोळ्यासमोर धुक. बुध नवऱ्याची बुध हा आहे. पुनर्वसू नक्षत्रामधला बुध आहे ना तो, त्यामुळे पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी करायला तो भाग पाडेल. नवऱ्याची आहे का? मी पुन्हा येईन असं आहे. मॅडम, पंचम स्थान बिघडलंय तर पुत्रसुख मिळणार नाही का? ना आता पुत्राच्या बाबतीत एवढं सगळं घटना घडलीच ना, खराबच झालंय ना. नाही, पण पुढे पण त्रासच आहे ना. गुरु कायम त्रास होणार ना, गुरुवर शनीची दृष्टी आहे, पुत्रचिंता कायम राहणार. नवऱ्याची आहे का? नवऱ्याची आहे. आणि आताच प्रेम का पण झालं, नाही आता मिळणार ना मॅडम. पंचमावर मॅडम, प्रेम पण मिळणार नाही ना मॅडम? हा, प्रेम पण नाही मिळणार. प्रेम नाहीच मिळणार ना हिला. प्रेम कसं मिळेल? पंचम दूषित आहे ना, पंचम दूषित आहे, पंचमेश दूषित आहे, त्याच्यामुळे प्रेम. आणि तरी सुद्धा ती बघा कसं असतं माहितीये, केतू जिथे असतो ना, केतू तिथे शेपटी असते. ही केतू म्हणजे सापाची शेपटी आहे ही, आणि ती फडफडतच असते. मग ही प्रेमासाठी आसुसलेली आहे, भुकेलेली आहे, आणि ही फडफडतच राहणार, पण हिला प्रेम मिळणार नाही. मग ही तिची डेस्टिनी आहे, आणि ही डेस्टिनी मिळवायसाठी ही शेवटी आसक्ती आहे. केतू सुरुवातीला आसक्ती देतो, त्या प्रेमामध्ये वारंवार पडण्याची आसक्ती देईल. त्याच्यानंतर मात्र मग ती सगळ्याचा त्याग करेल, आणि त्याग करून मग नंतर मग तिला कळेल की आता नाही, बस थांबवायला पाहिजे हे सगळं. ज्या वेळेला नवऱ्याची आहे का कुंडली? हा, नवऱ्याची 7 आहे. नंबरची राशी खराब झाली असं म्हटलं, असंही म्हणतो ना मॅडम आपण. मग मागे म्हटलं काय होतं ते तुम्ही, 7 नंबरची राशी, विवाहाची राशी खराब झाली की वैवाहिक सुख नाही. नाही, बरोबर आहे. असंच ना? आणि जसं चतुर्थ स्थान खराब आहे तरी वैवाहिक सौख्य नाही, पंचम खराब आहे तरी नाही. पंचमेश शनी, आता हा कर्क लग्नाला शनी हा वाईट आहे, अष्टमेश होतो, तो मार्केश होतो, आणि तो दूषित आहे, तर तो खराबच झालेला आहे. दशा कुठली चालू आहे? आईची दशा कुठली चालू आहे? आता सप्तमेश शनी स्तंभी आहे, त्याच्यामुळे डिवोर्स झाला. म्हणजे सगळीकडून बघा, सप्तमेश शनी स्तंभी आहे. मॅडम वय 40 आहे त्यांचं. हा, पंचम आणि सप्तम दोन्ही खराब आहे. पंचम सप्तम दूषित आहे. आता स्तंभी आहे, तर तिचं लग्न झालं लवकर एवढ्या?
लवकर कधी झालं लग्न माहितीये का? पंचमेश स्तंभी सप्तमेश. लवकर सप्तमेश विवाह स्तंभी. आता विवाह लवकर का झाला सांगा? वृषभेचा शुक्र कळलं. हा, बरोबर. एक तर वृषभेचा राहू आणि शुक्रावर गुरुची दृष्टी म्हणून विवाह लवकर झाला. इथे जरी विवाह किती उशिरा योग असला, कारण चंद्र शनीच्या पाठी चंद्र आहे, तर विवाह उशीर व्हायला हवा होता. पण इथे काय झालंय, विवाह लवकर म्हणजे शुक्र काय करणार तिथे, लवकर तुमच्या गरजा पुरवणार. शुक्र लवकर जे सुख आहे ते लवकर पुरवणार आणि शुक्रावर गुरुची दृष्टी आहे, त्याच्यामुळे विवाह लवकर झाला. कुठे पण शुक्र वृषभेचा आहे ना, नेपच्यून बरोबर. नवमोशात तो वृषभ नवमोशात गेलेला आहे, बलवान झालेला आहे. मॅडम मी एक दुसरा प्रश्न विचारते, म्हणजे ह्या कर्क लग्नाच्याच विचारू. विचारा ना. लग्न कर्क लग्नच आहे मॅडम, एका मुलीची पत्रिका, आणि तिचं ना म्हणजे लव्ह अफेअर आणि बिफोर मॅरेज प्रेग्नन्सी हा जो योग झालेला आहे तिच्या पत्रिकेमध्ये, तर तो कसा बघायचा, तो मला विचारायचा होता. पण घेऊया पत्रिका. हा, मग तो बिफोर मॅरेज साठी पंचम स्थान बघा, लगेच समजतं आपल्याला फिजिकल रिलेशन हिचे झालेत का. मी तर किती जणांना विचारते, मुलांना पण विचार, फिजिकल रिलेशन झालेले असतात त्यांचे. एक तर शुक्र अष्टमात, कर्केचा शुक्र असेल, तिचं शुक्र तपासा. हा मॅडम तेच सांगते, पंचमामध्ये वृश्चिकेचा गुरु आहे, कर्क लग्नाचीच आहे ना, वृश्चिकेचा गुरु आहे, आणि अष्टमामध्ये शुक्र शनी आहे. मग सरळ मी बोलली ना, अष्टमात शुक्र फिजिकल रिलेशन तेच म्हणते. अष्टमात शुक्र आहे, तो कुंभेचा आहे, वायुतत्वाच्या राशीतला आहे. ओके. शुक्र हा येणारच अष्टमातला फिजिकल रिलेशन. ओके, मग अच्छा, आणि शनी बरोबर आहे मॅडम, तो शनी सप्तमेश आहे ना. शनी बरोबर आहे, सप्तमेश शनी, सप्तमेश अष्टमात गेलेला आहे. पण शनी बरोबर पण तो दूषित खराब झालेला आहे ना. मंगळ कुठे आहे? मंगळ लग्नातच आहे, चंद्र मंगळ लग्नी आहे. मंगळाची दृष्टीने शुक्र खराब नाही झाला. हो. हा, मग मंगळाची एकतर दृष्टी शुक्रावर, शिवाय तो शनी बरोबर, तो शुक्र पूर्ण पिचला गेलाय, खराब झालाय, तर येणारच फिजिकल रिलेशन. ही थांबूच शकत नाही मुलगी. आणि वृश्चिकेचा गुरु असल्यामुळे पण आहे का असं? वृश्चिकेचा गुरुचं वेगळं फळ आहे, तिथे पंचमातलं तो वेगळं देईल. पण शुक्र आधी मेन बघा, शुक्र किती खराब झालाय. शुक्र खराब होऊन अष्टमात गेलाय म्हणून झालाय. अष्टमात शिवाय तो शनी बरोबर आणि मंगळाच्या दृष्टीत. शनीची दृष्टी पंचमावर आली ना, शनीची 10वी दृष्टी पंचमावर आली ना. शनीची 10वी दृष्टी पंचमावर. आणि मॅडम, आणि शुक्र हा कामत्रिकोणाच्या पॉवरफुल राशीत आहे. हा बरोबर, कामत्रिकोणाच्या राशीत आहे. पॉवरफुल आहे, पॉवरफुल. कधी कधी हा कामत्रिकोणाची पहिली रास आहे, मिथुन. पॉवरफुल आहे सगळ्यात. स्थूळ आणि ही नाही. मॅडम कधी कधी नाही, यात नाही म्हणत आहे मी, त्या मॅडम सांगतायत त्याच्यात. हो, त्याच्यातच कामत्रिकोणा म्हणून लाभस्थानातला शुक्र पण ना, जरी राशीतला असू तरी लाभस्थानातला शुक्र पण अफेअर मध्ये जातो, कारण ती कामत्रिकोणाची रास आहे. अष्टमामध्ये कुंभ आली आहे ना, त्यात पण. आणि मॅडम ह्या मुलीचा पण आता डिवोर्स टाकायचा विचार आहे तिचा, तर षष्ठ स्थानामध्ये धनुरास आहे, आणि तो जो गुरु आहे तो पंचमामध्ये आलेला आहे. तर मग म्हणजे ते टाकू शकेल का कोर्ट केस वगैरे असं म्हणजे, कारण हा गुरु तो षष्ठाच्या व्ययात गेलेला आहे ना. आणि शनी नवरा बलवान होणार तिथे, आता प्रतिस्पर्धी आहे ना, तो बलवान होणार, तर इथे तिला माघार घ्यावी लागेल. म्हणजे जर सेटलमेंट मध्ये केलं तर जास्त बरं आहे तिने, कारण कर्क लग्नाला शनी हा वेळ देईल, खूप वेळ दाखवणार कोर्ट मॅरेजचा. आणि ह्याच्यामध्ये काय होणार, इथे षष्ठामध्ये कुठला ग्रह म्हणाला तुम्ही? कुठचाच नाहीये, धनुरास आहे फक्त. धनुरास आहे आणि वेळ स्थानात गेलाय, तर इथे पैसे पण जाऊ शकतात वकिलाला जास्त. ओके. आणि आता शनीवरून शनी चाललेला आहे ना मॅडम, अष्टमातनच त्यांचा सध्या. हा, शनीवरून शनी चाललाय. शनी चाललेला आहे, मग तिच्या शनीवरून सगळा शनी चाललाय. शिवाय आता डबल मंगळ बघतोय कर्केतनं, आता पण मंगळ कर्केतनं चाललाय, वक्री होऊन तो परत मंगळ बघतोय.
मूळचा पण हो बघतोय, गोचरीचा पण बघतोय. मग शुक्र उच्चरीचा पण बघतो. खराब आहे. मग इथे आईला जास्त त्रास होईल आता तिच्या, कारण हो शुक्रावर चतुर्थेश पण एखाद वेळेस आई नसेल पण आई आहे, आहे आई आहे पण त्रासदायक आहे. हार्ट प्रॉब्लेम वगैरे आहे आईला. मग आईला त्रासदायक आहे. आणि मग चतुर्थातला राहू जो आहे तो मॅडम म्हणजे हे नाही करणार ना, म्हणजे सुख जे म्हणतात ते नाही आहे असं असं दाखवतो ना. चतुर्थातला राहू तुळेचा राहू आहे तिथे. हो, तो चित्रात नक्षत्रातला आहे काय? वृश्चिक नवरा राहू स्वाती मधला आहे. स्वाती मधला आहे. अच्छा. हं. तो राहूच्याच नक्षत्रात बलवान झालाय. हो स्वतःच्याच राहूच्याच नक्षत्रात, त्यामुळे आणि त्यामुळे जो ज्या कौटुंबिक सुख जे म्हणतात ते नाही. ज्या राशीचा शुक्र आहे तो शुक्र खराब झाले. ज्या राशीत राहू ओके. बसलाय त्याचा अधिपती शुक्र हो हा पूर्ण दूषित आहे. हो तर चतुर्थाचं पण वाईटच फळ मिळणार तिला पूर्णपणे. तिला कधीच सुख मिळणार नाही. असं सुखासाठी त्रासदायक आहे कुंडली. वैभव म्हणजे जे सगळी सुख अच्छा. चतुर्थ बिघडलंय. मंगळाची ओके. दृष्टी चतुर्थावर. पण मग डिवोर्स होईल का मॅडम असं वाटतंय? डिवोर्स होईल का असं वाटतंय का? होणार, होईल होईल होणार होईल. ही होईल ना, जाणार नाही. कारण होणार. सप्तमेश अष्टमामध्ये हो. आणि शिवाय लाभेश पण अष्टमामध्येच आहे, चतुर्थेश पण अष्टमामध्ये तेच आहे. आणि मंगळ दृष्ट वगैरे असं आहे, तर दिवस होणार आहे ना. होईल होईल. अरे वा. तिच्या नवऱ्याची कुंडली आहे का हो. आपल्या या कुंडलीच्या? नवऱ्याची आहे? हो आहे नाही तिची नाही, तिची आहे नाही, आहे. हिची मॅडम घेतात तिची आहे. नाही नाही. थँक्यू मॅम. मॅडम एक प्रश्न होता की लग्न कुंडलीतला जरी शुक्र असेल आणि तो चलित कुंडलीत अष्टमात असेल तर मग फळ अष्टमातलंच देणार ना तो? नाही, मग तो कोणाशी केंद्रयोग करतो त्याचं बघा. ते अचलित कुंडली कधी वापरायची? जर आपल्याला इथे कळत नसेल ना केंद्रयोग कोणाचे झालेले आहेत, तर इथे बघता येईल. आता केतू कसा पाठीमागे गेलाय, तर इथे केतू पण मंगळ केतू शनी युती झाली आहे इथे चतुर्थात, तर आणखी चतुर्थ स्थान खराब झालं. पण पंचमाचं पण तो फळ देणार. आणि इथे स्थानाने इथे तो नक्षत्र, कारण नक्षत्र शेवटी काम करणार ना. केतू ज्या नक्षत्रात आहे तिथे फक्त त्याने भाव बदललाय. कारण मग दोन्ही भावांचे फळ मिळणार. लग्नाच्या डिग्रीवरनं तो पाठी गेलेला आहे. मग तो युतीमध्ये असणार इथे. मंगळाची डिग्री बघा, शुक्राची केतू ह्याची बघा. मंगळ 19 आहे आणि हा 11 आहे. मंगळ स्वाती मधला आहे आणि शनी स्वाती मधला आहे, युतीत आहे. आणि हा मॅडम हा कुंडलीमध्ये डिवोर्स हिची चूक मध्ये म्हणूनच होतो ना, हिच्या अफेअरमुळे होणार. नवऱ्याची काही चुकी नाही असं आहे ह्या कुंडलीमध्ये. नाही, इथे नवरा बघा कसा असेल. शनी बरोबर मंगळ आहे ना, तुळेचा आहे. तर मंगळाच्या कारकत्वानुसार तिचा नवरा असणार. तर हिची पण चूक आहे आणि त्याची पण असणारच मिस्टेक. मंगळाची दृष्टी आहे ना सप्तमावर, आणि सप्तमी शनी स्तंभी आहे. कधी कधी सप्तमी स्तंभी असतो तेव्हा नवरा काहीच न करणारा मिळतो, कारण त्याला यश नाही मिळत स्तंभी असेल तर. स्लो असतो शनी, म्हणजे स्लो ग्रह, तो आणखी स्लो होऊन जातो. त्याची कामं सगळी स्लो, सगळं स्लो, आणि त्याला यश पण मिळत नाही स्तंभी असेल तर. इथे चंद्रकुंडलीचा पंचमे सगळीकडनं शनी स्तंभी असल्यामुळे त्रास झालेला आहे. मुलाचा त्रास, नवऱ्याचा त्रास. त्याच्यामुळे बाहेर जाऊन प्रेम शोधणं. तुम्ही कुंडली दिली ती कुठे आहे? त्या मुलीची तुम्ही एक कुंडली दिलेली ना मनीषा केताडे. हा मॅडम बोला. तुम्ही मागे दिलेली ना आता मला परवा. हो हो, ती त्याच मुलीची पत्रिका मी विचारली मॅडम आता. तिची डेट सांगा. एक सेकंड. त्याच्यामध्ये काय विचारायचंय काय तुम्हाला? मला विचारायचं होतं की हा, तिला बोल. संतती होताना पण काही त्रास नाही झाला? कारण चंद्राचं पंचम स्थान पण खराब, लग्न कुंडलीचं पण पंचम स्थान खराब आहे. मग हा. ते
नाही संतती होत नाही त्रास झाला. हा ठीक आहे. शेवटी गुरु चांगला आहे ना तो. गुरु ओके. धनचा गुरु आहे ना, म्हणून संतती झाली. जरी हो इथे पंचमेश मंगळ शनी बरोबर आहे, तरी पण हा. पंचमावर कोणाची ना दृष्टी आहे, केतू आहे, तरी तर असा काय प्रॉब्लेम नाही देणार केतू. हो केतू नाही देणार. हा, गुरु चांगला आहे. मेन म्हणजे धनुचा गुरु आहे, म्हणून मुलगा झाला. पण नेपच्यून आणि गुरुची युती झाला आहे तरी तर तिथे काही प्रॉब्लेम. चिंता देणार तो. मॅडम हिचा डिवोर्स का झाला म्हणजे तिने फाईल केलेलं आहे काय म्हणजे नवऱ्याचं काही प्रॉब्लेम ते सांगितलं ना रिझन? आता. स्तंभी आहे ना शनी, सप्तमेश. ओके. मॅडम हिचा मुलगा आहे म्हणून त्रास आहे. मुलगी असती तर केतूनी काही प्रभाव नसता का पंचम स्थानाचा? हा, आता गुरु म्हणजे पुत्रकारक होतो तो. मुलगी झाला असतं तर एवढा त्रास झाला नसता. मॅडम मला विचारायचंय की हिने फाईल केली का, म्हणजे हिचं अफेअर आहे म्हणून नवऱ्याने केस फाईल केली का हिने केली? नवऱ्याने केली. अच्छा. हिला काय टॅकल करणार? ही सततच करणार पुढे. हा, ही सततच करत राहणार, तर हिला कोण टॅकल करणार? या शबाई कोण राहणार? हिच्या कॅरेक्टरमुळे कदाचित त्यांनी हे केलं. आणि दुसरं म्हणजे काय माहितीये, दशा बघा, एक सांगायचं आणखी राहिलं. आणखीन एक सांगते तुम्हाला. जेव्हा अशी कुंडली तुम्हाला गुण तुम्ही जुळवता की नाही, तेव्हा दशा बघायची. गुरुची दशा लागलेली आहे की नाही. हा, गुरुच्या दशेमध्ये हिने नवऱ्याचं घर सोडलं, तर नवऱ्याचं घर सोडतो जेव्हा असं असतं, दशा बघायची आपल्याकडे जेव्हा येते कुंडली जुळवताना. तर हे नवऱ्याचं चतुर्थ स्थान आहे बरोबर, आणि त्याचं व्यय हा गुरु, त्याची दशा लागलेली आहे. म्हणजे नवम स्थान ऑपरेट होणार. म्हणजे सप्तमाचं चतुर्थ आणि त्याचं व्यय, म्हणून तिने घर सोडलं. तर तुम्ही ऑब्झर्व करा की जेव्हा घर सोडून बायका जातात त्यावेळेला नवम स्थानाची दशा ऑपरेट होते. तर चतुर्थाचं व्यय आहे हे. प्रत्येकाचं व्यय स्थान, त्या स्थानाचं व्यय स्थान ऑपरेट झालं की त्या त्या ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात. तर जेव्हा अशा दशा येतात त्यावेळेला, आणि लग्न जुळवताना तुम्ही बघता त्यावेळेला अशी जर व्ययस्थानाची, चतुर्थाचा नवम स्थानाची दशा असेल तर थोडस हे करा, घेऊ नका कुंडल्या. हे सगळं बघून हा, तर घर सोडायचे जास्त चान्सेस असतात. समजलं बरोबर काय? आहे छान मॅडम छान मिथुनची छान सूत्र बरोबर आहे सांगितलं मॅडम. मॅडम. हा? मॅडम छान छान सूत्र सांगितलं की हा, नवमीच्या दशेमध्ये बायका घर सोडतात. हा, हा, हे ऑब्झर्व करा. नवम स्थान ऑपरेट होणार तेव्हा त्याचं व्यय गेलं तर घर सोडतील त्या. मॅडम काय सप्तमाचं चतुर्थ बरोबर आणि आहे, बरोबर आहे मॅडम. हा, बरोबर आहे हे. आता मी जी पत्रिका दाखवली ना तुम्हाला, हा, तर त्याच्यामध्ये पण नवम स्थान ऑपरेट झालेलं आहे. केतूची महादशा चालू आहे तिची, सोडतात. हम्म, आणि तो जो मंगळ आहे तो व्ययात आहे आता सध्या. हा, तर तर ह्याच्याप्रमाणे जर बघितलं तर तुम्ही जे सांगितलं ते अगदी परफेक्ट लागतं हा, याला. मग ते ऑपरेट होतं ना स्थान, तेव्हा त्या घर हो सोड. मग जर हो तुम्ही कुंडली जुळवताना जेव्हा 2-2 वर्षात बायका निघून जातात, लग्न करतात, हो जर गोचर तर लागतच आहे, ते तर हो सोडायचंच नाहीये. पण हो. त्याचं अशी जर दशा लागली तर ती सरळ कुंडली घेऊ नका. ओके. आणि पुरुषाच्या कुंडलीमध्ये सप्तमेश चतुर्थात असेल तर बायको आपल्याच घरात राहणार. पुरुषाच्या कुंडलीमध्ये जर चतुर्थ हा स्थान ऑपरेट होत आहे, हा. बायको नेहमी आपल्याच घरात असणार कायम. हा, हो त्याची दशा. ओके. म्हणजे आपली दशा आहे, आपलं चतुर्थ आहे ते. हा, म्हणजे नवऱ्याची आपल्या चतुर्थाची दशा हा, पाहिजे हा, ना. नवऱ्याच्या कुंडलीमध्ये चतुर्थाची जर दशा असेल तर ती बायको हम्म, आपल्याच घरात राहणार, ती सोडून जाणार नाही घर. हम्म. ओके. हम्म. ओके मॅडम. मॅडम तिची सांगू मी जन्मतारीख वेळ वगैरे? हा, सांगा. ती 9/4/95 आहे. 9/4/95. 95.
आणि दुपारी 15चा जन्म आहे. म्हणजे 2:45 आणि 3च्या दरम्यानचा असा काहीतरी जन्म आहे तिचा. त्यामुळे मी 15 घेतले तर सिंह रास येते. मुंबई नाही, बुलढाणाच आहे. आता इथे मघा बिंदू आहे, हा चांगला नाहीये. मंगळ आश्लेषा, गुरु ज्येष्ठा, हे पुष्य 2 ठीक आहे. अश्विनीचं चतुर्थ चरण केतू आहे. तर इथे सप्तमात आलाय शुक्र शनी. सिंह लग्नाला तुम्ही अष्टमात का सांगितलं? नाही नाही मॅडम, कर्कलग्न म्हणाल्या मगाशी, कर्कलग्न म्हणाल्या मगाशी आणखीन म्हणून अष्टमात केला होता तो. मग तिथे 15 नसेल. हा, त्यांनी वेळेचं सांगितलं ना, काहीतरी डिफरन्स. कर्कलग्न बोलल्या त्या. 14:50 घ्या मॅडम. 2:45 ते 3च्या दरम्यान म्हणाले त्या. कर्कलग्न वेळ किती घेतली मॅडम? 2ची घेतली. 2 नाही, 2:45 ना. बरोबर आहे. चंद्रमंगळ त्यांनी लग्नात नाही, सांगितलं होतं. तुम्ही आता नाही, 2ची मंगळ घेतली मॅडम. तुम्ही 2ची घेतली वेळ. तुम्ही 2 घेतलेत. ठीक आहे, बघूया. इथे चंद्रमंगळ आहे, मंगळाची दृष्टी शुक्रावर आहे, शनी आहे इथे. तर इथे नेपच्यून हर्षल आहे. जन्म कधीचा आहे, कुठला महिना सांगितला? 4 हा 4 एप्रिल. एप्रिलचा महिना आहे. एप्रिल 4 घेतला तर 9/4/1995. अच्छा. इथे गुरुस्तंभी आहे, मंगळ 10 कलेवर आहे. मंगळाची गती कमी आहे आणि गुरु पण हे आहे, गतीहीन आहे. तर कर्क लग्नाला षष्टेश आहे. आता षष्टेश गुरु जो आहे तो षष्टाच्या व्ययस्थानात, इथे तो गतीहीन आहे. त्याच्यामुळे मूल नाही आहे ना हिला. प्रेग्नंट झाली ना, आधी बोलत होत्या त्या. लग्नाच्या आधी प्रेग्नंट झाली असं बोलला ना मगाशी. आधी प्रेग्नन्सी म्हणल्या ना त्या. त्याच्यामुळेच प्रेग्नन्सी झाली ती. एकतर पंचमेश आहे, तो मंगळ नीचेचा आहे, आणि मंगळ राहू केतूच्या केंद्र योगात, आणि सप्तमेश शनी जो आहे तो गतीहीन आहे. तर त्याच्यामुळे तो डिवोर्स, शुक्र खराब आहे इथे. शुक्रावर मंगळाची दृष्टी आहे, मंगळाची आणि शनीची दृष्टी आहे. तर इथे खराब आहे. टाईम नाही ना पण आपल्याकडे परफेक्ट, आपण कसं बघणार? ती डिग्री राहील, पण हे ग्रह साधे बघता येतील, डिग्रीने नाही बघता येणार. 9 मास चेंज होणार, बाकी काय चेंज नाही. चेंज होईल. हा, मग मेन नाही ना, नवमासच मेन आहे ना. इथे मंगळ आश्लेषामध्ये आहे ना, पंचमेश मंगळ आश्लेषा, लग्नबिंदूवरती मंगळ आहे. आता लग्नबिंदू किती आहे माहिती नाही, पण लग्नबिंदूवर असेल तर. आणि गुरु अश्विनी चतुर्थ चरण केतू हा पण खराब आहे. केंद्र आश्लेष आहे मंगळ. बघण्यात काय पॉइंट नाही खराब आहे. आपल्याकडे. पंचमेश खराब आहे, पण पंचमेश मंगळ नीचेचा, आणि मंगळाची दृष्टी शनीवर शुक्रावर खराब आहे. मॅडम, चंद्रमंगळ यामध्ये पण अफेअर असतं ना? नाही, चंद्रमंगळ युती असेल तर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला थायरॉइड असतो, हिमोग्लोबिन कमी असतं चंद्रमंगळ मध्ये, चक्कर येऊन पडतात, लो बीपी होतो. पेन्शनर पण असतात ना चंद्रमंगळ मध्ये? पेन्शनर असते एखाद्या घरी. नाही, तो मीन रास पेन्शनरची आहे. मीनेत ग्रह असेल तर पेन्शनर असतात. मीन रास, मीन लग्न, घरामध्ये पेन्शनर असतात. ठीक आहे मॅडम, याचे 4, 8, 12 मध्ये असे एवढेच ग्रह आहेत, तर मग घरातून खूप सुख असेल का मग याला? नाही, कारण सुखस्थान बघा, मंगळ गेलाय ना इथे. मंगळ
इकडे 4-8-12 मध्ये बघा, गुरु आला, प्लुटो आला, मंगळ आला आणि चंद्र रवी बुध आला. तर इथे 4-8-12 नाही म्हटलं तरी मंगळाने खराब झालेलं आहे. मंगळ इथे ह्या कुंडलीला खराब झाला राहू केतूच्या केंद्रात. पंचमेश आहे आणि गती कमी आहे त्याची. मंगळ वक्री आहे काय? नाही, नाही. वक्री नाही, गुरु वक्री आहे. मॅडम तेच तिने विचारलंय, केस टाकू का म्हणून विचारलंय मॅडम. तर काय म्हणजे काय लागेल का तिच्या बाजूने निकाल वगैरे काय असं? मॅडम सप्तमात नेपच्यून आहे तर मग फसवणूक दाखवेल ना. आता मीन राशीमध्ये शनी गेला की षष्ठ स्थान ऑपरेट होईल ना, म्हणजे षष्ठावर दृष्टी येईल, त्यावेळेला केस चालू होईल तिची. पण गुरु इथे षष्ठेश जो गुरु आहे त्याची गती कमी आहे, त्याच्यामुळे लागेल तिला, पैसे खर्च होतील त्याच्यात. पण निकाल तिच्या बाजूने लागेल का? म्युच्युअल मध्ये घ्यायला सांगा ना. त्या समोरची पार्टी ऐकणारी नाहीये मॅडम, कारण ती अतिशय, ती लोक पण गरीब आहे. तिचं ऍक्च्युअली लव्ह मॅरेज आहे आणि ती फसली गेलेली आहे त्याच्यामध्ये. आणि ते आता तो लोक म्हणजे खूप खालच्या दर्जाची आहेत, म्हणजे समोरची पार्टी आहे ती. तर ती नाही ऐकणार, म्हणजे त्यांना त्रास व्हावा अशा हेतूनेच ती लोक हे करतील असं वाटतं म्हणजे मला. म्हणजे तिच्या बोलण्यावरनं तरी, तिने जे मला सांगितलं त्याच्यावरनं. मग तिला देणार नाही डिवोर्स तो? नाही देणार. नाही, सहजासहजी नाही देणार. हो तेच म्हणते. मग त्याच्यासाठी काय म्हणजे करायला पाहिजे असं? शनीचा करायला पाहिजे म्हणजे पत्रिकेवरनं आपण काय सांगू शकतो? शनीची गती कमी आहे, एक तर शनीची दृष्टी आहे आता या पंचमावर. पंचम स्थान आणि पंचमेश खराब आहे, तर त्याच्यामुळे आणि गुरु पण गती कमी आहे गुरुची. तर हे करायला सांगा, शनीचा जप करायला सांगा. ओके. मूल आहे का? हो आहे, आजच 1 वर्षाचं झालं. आज वाढदिवस आहे त्या मुलाचा. त्या मुलाला पण मॅडम शनीची 7.5 चालू आहे. मॅडम शनीची गती कमी नसेल तो रवीच्या मागे आहे लगेच. शनीची गती कमी नाहीये. हो, नाही शनी बरोबर आहे, 25 अंशावरती आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. मॅडम मंगळाची गती बरोबर आहे का? कारण मंगळ एप्रिल मध्येच आहे ना. मंगळ कमी आहे गती. मंगळ फक्त 11, मंगळ 10 कलेवरती आहे फक्त, मंगळाची कमी आहे. शनीची बरोबर आहे. शनीची शीघ्र गती 6 कला आहे. गुरुची कमी आहे आणि मंगळाची कमी आहे. पण मॅडम असा तर हा लग्नेश आणि पंचमेश लग्नात युती असा हा योग आहे ना खरं म्हटलं तर. हो, लग्नेश आणि पंचमेश एकत्र आहे, पण तो मंगळ बरोबर नाहीये ना. हो, त्याच्यामुळे ते जास्त खराब झालं का असं मला म्हणायचं. खराब झाला. पण मग हिच्या पत्रिकेवरनं तिच्या भावाचं कळू शकेल का? कारण हिचा जो भाऊ आहे तिच्यापेक्षा 1 फूट म्हणजे मोठा होता आणि त्याला अचानक हार्ट अटॅक येऊन तो 3-4 वर्षापूर्वी वारला. झोपेतून उठला आणि अटॅक आला आणि वारला. तो एकच भाऊ होता तिला. तर काय कर्केत मंगळ असल्यामुळे का, मग त्यामुळे पत्रिका मॅच होते का ही, असं मला विचारायचं. बरोबर आहे, मॅचच होते ना. कर्केचा मॅच होते ना. मंगळ बघा ना, खराबच आहे ना, गतीहीन आहे ना मंगळ. मंगळाची दृष्टी चतुर्थावर, मंगळ राहू केतूच्या केंद्र योगात, मंगळ शनीच्या षडाष्टकात आणि नवमांशामध्ये मंगळ चेक करायचा. मग मॅडम तृतीयात मांदी, तृतीय स्थानात मांदी हो, आणि आणि बुध पण नीचीचा झालेला आहे तृतीयेश. मंगळ इथे पण खराब आहे. ओके. शनी मकरेत आला तेव्हा झालं का ते? मेन म्हणजे मंगळाची गती कमी आहे. कर्केचा मंगळ असताना गती त्याची, त्याच्यामुळे, आणि राहू केतूच्या केंद्रात आहे. आणि मॅडम हर्षलच्या समोर आहे ना, हर्षलाच्या समोर ऍक्सिडेंट, मंगळ हर्षल समोर आहे ना. हर्षल अचानक घटना घडणे, अचानक अटॅक येणे. आणि लाभेश शुक्र अष्टमात शनी युक्त आहे, मंगळाच्या दृष्टीत आहे. लाभेश पण शुक्र बिघडलेला आहे. काय करते? शिवाय हा हे आहे, मंगळ हर्षल ऑपोजिशन हे ऍक्सिडेंटल आहे सप्तमातनं झालेला. तर विवाह तुटायला कारण पण हर्षलच आहे, मंगळ हर्षल ऑपोजिट. मोठा भाऊ असेल तर शुक्र
शुक्र हा शनी बरोबर मंगळाच्या दृष्टी आणि ती मग नोकरी करते का? नाही नाही, काही करत नाहीये. MA झाली आहे पण घरीच आहे. भाऊ मोठा होता का? हा, तिच्यापेक्षा काहीतरी 1-2 वर्षांनी मोठा होता वाटतं. आणि तो अचानक झोपेतून उठला आणि असं बसला आणि थोड्या वेळाने अटॅक आला आणि गेला, असं तिने सांगितलं. हा तो मंगळ अर्चला अचानक पण देतो ना हे अटॅक. मॅडम हिचं दुसरं लग्न होईल का हो? म्हणजे मकर रास आली आहे ना सप्तमात. बुध बुध नीचीच आहे ना. तर बघायला हो. नववर्षामध्ये बुधाच्या राशीत ग्रह असेल सप्तमेश वगैरे, तो बुध बुधाचा इथे संबंध नीचेच आहे. लिमिटेशन देईल.